सर्वजण कीर्तन लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला प्रश्न विचारेन काही थोडे द्या. लक्ष द्या, तुमचं पाठ झालं. पहिला वर्ग कोणता सांगितला? बर बघा, आता परत समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. दोन मित्र होते बघा. स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. कसं म्हणजे स्वार्थही साधत म्हणजे स्वतःचंही भलं कळत नाही आणि दुसऱ्याचंही भलं कळत नाही. असे दोन खूप जिवलग मित्र होते बघा. मानायला मित्रच होते परंतु कपटी वृत्तीचे होते. मग एक वेळेस काय म्हणजे कसं की एखाद्यानं जर घर बांधलं समजा, दुसरा 2 घर बांधायचा, म्हणजे असे त्यांच्यात कॉम्पिटिशन लागायचं. एकाने विहीर खोदली की दुसरा सुद्धा विहीर खोदायचा. एकाने जर 2 बायका केल्या तर चौथा दुसरा काय करायचा? ते नव्हता करत, असं काही नव्हतं. फक्त त्यांच्यात कॉम्पिटिशन लागायची की तू पुढं की मी पुढं, तू पुढं की मी पुढं. असे 2 मित्र होते. एकदा काय होतं, एक मित्र अचानक दुसऱ्या मित्राला न सांगता अरण्यामध्ये चालला जातो बघा. अरण्यामध्ये चालल्या गेल्यानंतर त्या दुसऱ्या मित्राला तो मित्र दिसत नाही, त्यामुळे तो आरबळून जातो की हा मित्र कुठे गेला. तो त्याची शोधाशोध सुरू असते, कारण कॉम्पिटिशन सुरू असतं ना. त्याला वाटलं हा काहीतरी करेल, आपण मागे पडू. त्याच्यामुळे ते असे बेचैन झालेले असतात. मग तो काय करतो की जंगलात जातो. पहिला मित्र जंगलात जातो आणि महादेवाची प्रार्थना करायला. कशी? हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, अशी त्याची सुरू असते प्रार्थना. मग हा काय करतो, हा याचा शोध घेणं सुरूच असतो दुसऱ्या मित्राचा. मग शोध घेता 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 हा सुद्धा जंगलात जातो. हा त्याची प्रार्थना ऐकतो. दोघांचं कॉम्पिटिशन चालतो. नक्की दुसरं चालतं. कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्र हार सदा वसंत हृदयारविंदे भवं भमामि श्वेतं नमामि. अशी दुसऱ्याची प्रार्थना सुरू असते. दोघांचं जाम असे जसं काय कॉम्पिटिशन सुरू, याच्यात सुद्धा त्यांचं कॉम्पिटिशन सुरू असतं. मग काय होतं, वरतून महादेव बघत असतो बघा. मग महादेव बघत असतो, महादेव कंटाळून जातो. महादेव पार्वती दोघेही बसले असतात. पार्वती म्हणते अशी कशी बघते म्हणजे महादेवा तुमची, म्हणजे यांची असं वाद चालला म्हणे. जसं काय करावं म्हणे, आता तुम्ही जाता म्हणे की मी जाऊ. तर महादेवाला माहित असतं की हे काय साधे कॅन्डिडेट नाही म्हणे, ते ज्यांना तू नको जाऊ म्हणे, तुला काही तुझ्याकडून घेतणार नाही, यासाठी मी जातो म्हणे. तर महादेव जातात. महादेव गेल्यानंतर पहिल्या भक्ताला म्हणतात, हे भक्ता डोळे उघड. डोळे उघड म्हणल्यानंतर पाहतो, हा पहिल्या बरोबर लगे आनंद होतो. आनंद झाल्यानंतर हा दुसरा भक्त बघतो की त्याच्याकडे असं बघतो की असं नाक डोळे एकदम गोळा करतो. महादेवाला असं वाटतं आपला काही मेकअप चुकला काय येता तू पाहतो त्याच्याकडे. तर बघता बघता काय होतं की महादेव त्याला विचारतो की सांग तुला काय पाहिजे, तुला काय वर पाहिजे. तर तो काय म्हणतो पहिल्या वरामध्ये की मला एक बंगला पाहिजे मोठा, म्हणजे स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, यावर सांगतो मी तुम्हाला. मला मोठा बंगला पाहिजे म्हणे. बर महादेव म्हणते तथास्तु. दुसरा वर माग म्हणे, काय माहिती पाहिजे तुला. तर तो म्हणतो मला एक चांगली पाणी असलेली विहीर पाहिजे म्हणे. म्हणजे 2 गोष्टी त्यांनी स्वार्थाच्या मागितल्या, पण आपल्याला स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही असं बघायचं बरं का. बरं तथास्तु म्हणे, विहिरी दिली. आता तिसरा वर राहायला मागायचा. तर तिसऱ्या वरामध्ये म्हणे महादेव माग म्हणे तुला काय मागायचं. तर त्यानं काय मागाव, तो म्हणाला माझा एक हात गळून पडू दे म्हणे, माझा एक डोळा जाऊ दे म्हणे, एक कान जाऊ दे म्हणे, एक पाय जाऊ दे म्हणे. महादेव म्हणले तथास्तु. मग त्याला तो वर देऊन टाकला. म्हणजे त्यांना त्याचा स्वार्थ झाला काही, म्हणजे त्याचे हातपाय एक गळायला नाही. विठ्ठल विठ्ठल मग दुसऱ्या भक्ताकडे जातो बघा. दुसऱ्या भक्ताकडे गेल्यामुळं त्याला म्हणतो तू माग, आता तुला काय वर पाहिजे. तर तो भक्त काय म्हणतो, आता मला माहिती म्हणे यांच्या दोघात कॉम्पिटिशन तर लागणार आहे. तो काय म्हणतो, तू त्याला जे दिलं त्याचे दुप्पट मला दे. विठ्ठल विठ्ठल बघा, बंगला मिळाला, विहीर मिळाली, पण दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, दोन्ही डोळे गेले. बघा म्हणजे यात काही स्वार्थ साधला का,
पहिले बघता असे काही मित्र असतात म्हणजे बघा स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. आता तुम्ही विचार करा, एखादा जर मुलगा असा असला त्याला दोन्ही हात नाही, दोन्ही डोळे नाही, दोन्ही पाय नाही, कसं दिसल? असं मॉडेल कसं दिसल नेमकं? असं डोळ्यापुढे विचार करा. पहिलेच आता लग्नाचे प्रॉब्लेम आणि अशा याच्यात जर असं मॉडेल असलं तर बघा, म्हणजे यामध्ये त्यांनी स्वार्थही साधला नाही आणि परार्थही साधला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल